वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड विरोधातील याचिकेवर काल सुनावणी पूर्ण। सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही यावर आज निर्णय। सुशील कराडवर मॅनेजरला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची राज्य सरकारला शिफारस। राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64% जलसाठा, मात्र मुबलक पाणीसाठा असून देखील अनेक भागामध्ये पाणी टंचाई। पाणी प्रश्नी आमदार पालिका आयुक्तांच्या भेटीला। राज्यामध्ये 2300 कोटींच्या कौशल्य विकास योजना आणि उपक्रम राबवला जाणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर ट्रॅकला तडा। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम। मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा। जेई मेन्स परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार। जेई मेन्स परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रामध्ये घेण्यात येणार। 26 जानेवारीपर्यंत दिल्ली विमान वाहतुकीमध्ये बदल। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 10:20 ते दुपारी 12:45 कोणत्याच विमानांचं उड्डाण होणार नाही। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राज्यामध्ये चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता। चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळल्याचं समोर। आरोग्य विभागाकडून राज्यभरामध्ये उपाययोजना राबवण्यात येणार। अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची गावातून धिंड काढल्याची घटना। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली। या प्रकरणातील 5 आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी।